नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देशभरातील तसंच जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. येत्या शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुखांनी देखील आपल्यासोबत असावं अशी इच्छा व्यक्त केली आणि यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी गांधीनगरमध्ये असणार आहेत. शरद पवारांनी माढामधून माघार घेतल्यावर रोहित पवार यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त केली. रोहितने अशी पोस्ट करायला नको होती, त्याने आजोबांकडे जाऊन मत व्यक्त करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया पार्थनं दिली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी केंद्रीय रेल्वे आणि अर्थमंत्री पियुष गोयल आणि मनोज कोटक यांची नावं आघाडीवर आहेत. भाजप केंद्रीय संसदीय समिती येत्या 2 दिवसात दोघांपैकी एकाचं नाव अधिकृत जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमय्यांबाबत सुनील राऊत यांची भूमिका ही वैयक्तिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. ईशान्य मुंबईबाबत कुणीही परस्पर भूमिका मांडू नये असे उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेत. कोल्हापुरातले कट्टर प्रतिस्पर्धी आणि हाडवैरी धनंजय महाडिक आणि सतेज पाटलांचा सामना पुन्हा एकदा बघायला मिळाला. महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून अर्ज दाखल केला, मात्र एकत्र आल्यानंतरही त्यांनी एकमेकांची नजर कटाक्षानं टाळल्याचंच या ठिकाणी बघायला मिळालं. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तपासावरून मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारलंय. मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, विविध खाती सांभाळत असताना कार्यक्षमताही दाखवा असे खडे बोल हायकोर्टानं सुनावलेत. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान कांबळे यांनी या प्रकरणी खुलासा केलाय. निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. दरम्यान वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्यासाठी 1,92,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप कांबळे आणि अन्य 4 जणांवर आहे. या प्रकरणानंतर भाजपचं राज्यातील सरकार ही अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक नेमणार असल्याचं काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी सांगितलंय. ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले तिथले सीसीटीव्ही बंद असल्याचा व्हिडिओ नाना पटोलेंनी समोर आणलाय. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या कामामुळे लोक खुश नाहीत आणि म्हणूनच मी काँग्रेस प्रवेश केल्याचं तिनं म्हटलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचलंय. शेलार यांनी एक ट्विट केलंय, ज्यामध्ये शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असं म्हणत राज ठाकरेंसह शरद पवारांनाही त्यांनी टोला लगावलाय. नागपूरमध्ये काँग्रेसने भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परवानगी नसताना सभा घेतल्यानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर गडकरी यांच्या नागपूरमधल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्ते आपण शरीरानं काँग्रेसमध्ये आणि मनानं भाजपमध्येच असल्याचं सांगत आहेत असं गडकरी यावेळी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर साधारण 1:30च्या सुमारास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यामध्ये काँग्रेसच्या जागेचा घोळ अद्यापही सुरूच आहे. इतका हा घोळ आहे की आता संभाव्य उमेदवारही कंटाळलेत. एकानं तर माघार घेतली तर दुसऱ्यानं थेट प्रचारच सुरू केलाय. प्रवीण गायकवाडांनी जरी माघार घेतली असली तरी अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यातली रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे अरविंद शिंदेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपल्या प्रचाराला सुरुवात केली. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची शिंदेंनी भेट घेतली असून त्यांच्या अन्य गाठीभेटीही सुरू असल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राजू शेट्टी हा लबाड माणूस असून त्यांनी आता आपल्या पराभवाला सामोरे जावं असं खोत म्हणाले. सिंधुदुर्गातल्या भाजपनं अखेर शिवसेनेशी जुळवून घ्यायचं ठरवलं असून भाजपचे कार्यकर्ते विनायक राऊतांचा प्रचार करणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गात शिवसेनेला मदत करणार नसल्याची भूमिका घेऊन जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कडाडून विरोध केला होता. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
सनातन बरोबर संबंध असल्याच्या आरोपामुळे बांदिवडेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. देशात आणि राज्यात आरएसएस सह भाजप विचारांचं सरकार यावं अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आणि त्याचमुळे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राज्यात 30% उमेदवार सनातनवाद्यांशी संबंध असलेले दिले आहेत असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. मागील 5 वर्षांमध्ये भाजप सरकारनं जाहिरातींवर तब्बल 10,110 कोटी रुपये खर्च केलेत. हेच पैसे जर जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर याविषयक विधेयक मांडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलाय. वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस राष्ट्रवादीनंच लावली. यावेळी बाहेर पडा, पायघड्या घालून बीजेपी तुमच्या स्वागतासाठी तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील तसंच या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सांगलीतून लोकसभा मोठ्या मतांनी विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपबरोबर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर रिंगणात उतरलेत. ते आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. त्यांनी नगरमधील मेळाव्यात ही घोषणा केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी शेकडोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवतीर्थ मैदानावरून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. बारामतीमध्ये भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. कांचन कुल यांनी इंदापूरमधील विविध गावांमधील मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. परभणी लोकसभेसाठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये राजकीय पक्ष आणि संघटनांसोबत 8 अपक्ष उमेदवारही मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आक्रमक झालेत. पीक विमा मिळत नसल्यानं पाथरी तालुक्यातील 6 गावांनी मतदानावरच बहिष्कार टाकलाय. शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी आतून घाबरले आहेत असं म्हणत योगेंद्र यादव यांनी मोदींवर आणि सरकारवर टीका केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी कालची घोषणा केली असंही ते म्हणाले. अहमदनगरमधील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी एका तरुणानं त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे. लग्नात आहेर नको पण सुजयला मतं द्या असं स्पष्टपणे शेख कुटुंबाने आपल्या पत्रिकेत लिहिलंय. पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि वाहतुकीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे मुंबईतील तबेलेवाले 1 एप्रिलपासून दुधाच्या दरात लिटर मागे 2 ते 3 रुपये वाढ करणार आहेत. मुंबई पाठोपाठ राज्यातील इतर शहरांमध्ये देखील 1 मे पासून दूध दरवाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील पारशी वसाहतीमध्ये असलेल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये मराठी अधिकारी ठेवण्यास या वसाहतीची देखभाल करणाऱ्या ट्रस्टनं नकार दिलाय. मात्र गेल्या 10 वर्षांपासून मुंबई पोलिसांना पारशी अधिकारी सापडत नसल्यानं नाममात्र भाड्यानं देण्यात आलेला हा फ्लॅट परत करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे. दीर्घकाळ रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प संबंधित बिल्डरच्या ताब्यातून काढून घेऊन तो महारेराच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याची संधी देणारी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. तशा स्वरूपाचं परिपत्रक महारेरा प्राधिकरणानं प्रसिद्ध केलंय. मोफत वायफाय स्थानकांचं 1000वं स्थानक होण्याचा बहुमान मध्य रेल्वेवरील रेरोड स्थानकानं पटकावलाय. तब्बल 27 महिन्यांमध्ये 1000 रेल्वे स्थानकं वायफाय युक्त करण्यात रेलटेल यशस्वी झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील बंदीला पर्याय म्हणून प्रवाशांसाठी ताक लस्सी सर्व स्थानकात उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. ताक लस्सी याचे अधिकृत स्टॉल मध्य रेल्वेवरील काही स्थानकात सुरू आहेत. हिमालय पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विशेष पथकांमार्फत राज्यातील सर्व पुलांच्या सुरक्षिततेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी पुराचा धोका असलेल्या पुलांच्या ठिकाणी 24 तास पूल निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचं मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितलंय.
नव्या आर्थिक वर्षात या गाड्यांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या 6 वर्षांमधील आकडेवारीचा विचार केला तर कारसाठीच्या थर्ड पार्टी हप्त्यात सरासरी 29 तर दुचाकींच्या हप्त्यात 23% वाढ झाली आहे। हिमालय पूल दुर्घटनेला जबाबदार धरून अटक केलेल्या नीरज देसाई यांना गुरुवारी दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवलंय। देसाई यांनी या पुलाची संरचनात्मक तपासणी करून तो सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला होता। कोट्यवधी रुपयांचा टोल सरकारच्या तिजोरीत न भरता तो आपल्याच खिशात ठेवणाऱ्या ठेकेदारापुढे राजकीय वरदहस्तामुळे सरकारनेच गुडघे टेकल्याची बाब समोर आली आहे। सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्याच्या ठेकेदारानं गेल्या 3 महिन्यांपासून टोल वसुलीची रक्कम सरकारला दिलेली नसून या ठिकाणी शर्त भंगाच्या नोटिसांना देखील केराची टोपली दाखवल्याचं वास्तव समोर आलंय। मुंबई उच्च न्यायालयानं शहरातील ध्वनी प्रदूषणाला चाप लावण्यासाठी काय करणार याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करणार हेही मांडण्याचे निर्देश न्यायालयानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांना जवळपास 20 दिवस दिव्यांखेरीज लँडिंग करावं लागतंय। मुख्य धावपट्टीच्या डागडुजीसाठी हे दिवे काढून ठेवण्यात आले होते। आचारसंहितेचं कारण देत राज्यातील विद्यापीठांच्या अधिसभा पुढे ढकलण्याची उच्च शिक्षण विभागानं दिलेली सूचना अयोग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं गुरुवारी दिलाय। विद्यापीठांना अधिसभा पुढे ढकलण्यास सांगण्याचा अधिकार शासनाला नाही। त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीमुळे आचारसंहितेचा भंग होत नाही असा निर्णय या प्रकरणी न्यायालयानं दिलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा प्राधिकरणानं 800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा असे आदेश राज्य सरकारनं काढल्यानं भुवया उंचावल्यात। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी म्हाडाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये घेतल्यास भविष्यकालीन प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती वर्तवली जाते। देशातील आणि जगातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीनं उपाययोजना करणं ही काळाची गरज बनली आणि ती ओळखून IIT मुंबईसह देशातील 4 संस्थांमधील शास्त्रज्ञ एका छताखाली येऊन संशोधन करणार आहेत आणि त्यासाठी IIT मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या पाणी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये कुपोषणमुक्त बालकांचा प्रकल्प राबवला जातो। या अंतर्गत सकस आहार दिल्यानं अवघ्या 4 महिन्यात 1000हून अधिक बालकं कुपोषणमुक्त झाल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकच्या आडगाव शिवारातील हिरावाडी भागात पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात चकमक झाली। ज्वेलरी शॉपवर दरोडा टाकून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 संशयितांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकलं। यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर फायरिंग केलं। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंब्यांच्या 25 ते 30 हजार पेटींची आवक झाली। यंदा आंब्याची आवक कमीच राहणार असल्यानं आंबा स्वस्त होण्याची वाट न पाहता आतापासूनच खायला सुरुवात करा असं आवाहन केलं जात आहे। 2 तरुण घाटकोपर ते कुर्ला स्टेशन दरम्यान स्टंटबाजी करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेत। महिलांकडे बघून अश्लील शेरेबाजी आणि हातवारे देखील करत होते। हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच वडाळा रेल्वे पोलिसांनी या दोन्ही स्टंटबाजांना अटक केली आहे। मध्य रेल्वे आता रेल्वे स्थानकांबरोबरच थेट लोकल ट्रेनमध्येच वायफाय हॉटस्पॉट लावणार आहे। इन्फोटेनमेंट म्हणजेच माहिती आणि मनोरंजन या तत्वावर ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात आग लागली होती। केमिकलच्या टँकरला ही भीषण आग लागली। या आगीत एका नागरिकाचा मृत्यू झाला तर खेड रत्नागिरी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। कल्याणमध्ये कंपनीची कॅश बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या शशिकांत चव्हाण या तरुणाला 2 तरुणांनी अडवून त्याच्याकडून तब्बल 17 लाखांची रोकड जी आहे ती लंपास केली आणि याची तक्रार दाखल करताच कल्याण क्राईम ब्रांचनं या चोरट्यांना गजाआड केलाय। अंबरनाथ तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या जमिनीचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्यानं शेतकरी संघर्ष कृती सदस्यांनी आनंद साजरा केला। या शेतकऱ्यांना 12.5 लाख रुपये प्रति गुंठा भाव मिळणार आहे। उल्हासनगरमधील 14,500 व्यापाऱ्यांकडे स्थानिक संस्था कराची तब्बल 25 कोटी रक्कम थकीत आहे। 2015ला LBT कर बंद होताच अनेकांनी थकलेला कर न भरल्यानं महापालिकेला मोठं आर्थिक नुकसान झालंय। हा कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची देखील भूमिका घेण्यात आली आहे।
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकांवर सरबत विकण्यावर घातलेल्या बंदी पाठोपाठ आता वडा समोस्यावर देखील बंदी घालण्यात येणार आहे. पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेत नसल्याच्या तक्रारीवरून एफडीएनं पदार्थांवर बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे. मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय. मागील 4 वर्षांपासून संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांच्या गणनेचं काम केलं जात आहे. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून टिपलेल्या बिबट्यांच्या छायाचित्रांच्या आधारे त्यांच्या संख्येची नोंद होतीये. रेल्वेतून होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं लोकलच्या डब्यावर निळ्या रंगाचा एलईडी दिवा लावला. याला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून आता आणखीन एका गाडीला हे दिवे लावण्यात आले. डिलिव्हरी बॉयला परवाना घेणं एफडीएनं सक्तीचं केलंय. त्यामुळे राज्यभरातील ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉयनं आतापर्यंत 575 परवाने घेतले. मुंबईचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांहून 32 अंश सेल्सिअसवर आलाय. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश शहरांचं कमाल तापमान 40 ते 42 अंश नोंदवण्यात आलंय. वाढत्या उष्णतेमुळे माथेरानच्या राणीचा पारदर्शक विस्टाडोम कोच दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलाय. या डब्यातील वातानुकूलित यंत्रणेची क्षमता वाढवण्यासाठी तसंच काचेच्या छताला सन कंट्रोल फिल्म बसवण्याची कामं या ठिकाणी हाती घेतल्यानं आणखी 7 दिवस तरी पर्यटकांना पारदर्शक प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून देना आणि विजया या दोन्ही बँका बंद होणार असून या बँकांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण होणार आहे. दोन्ही बँकांच्या ग्राहकांची खाती बँक ऑफ बडोदामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहेत. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी अर्ज भरण्यास 1 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा 46 दिवस चालणार आहे. तर नोंदणीच्या मुदतीत प्रत्येक दिवशी 1960 नोंदणी घेतल्या जाणार आहेत. यातील 80 बालाटाल आणि 80 पहलगाम या अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या मार्गासाठी नोंदणी असणार आहे. उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मुंबई नागपूर मुंबई दरम्यान 24 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचं आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं केलं आहे. आता बघूयात देशविदेशातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. काश्मीरच्या बडगाम इथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय तर 4 जवान जखमी झाले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण 31 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मात्र पुण्यातील उमेदवार अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या मिशन शक्तीच्या घोषणेदरम्यानच्या भाषणादरम्यान आचारसंहितेचा भंग झाला की नाही या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगातर्फे आज चौकशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आचारसंहितेच्या कलम 7 नुसार ही चौकशी केली जाते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी 8 सभा घेणार आहेत. पहिली सभा 1 एप्रिलला वर्ध्यात होणार असून शेवटची सभा मुंबईमध्ये होणार आहे. तर शेवटच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर एकत्रित दिसतील. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचा 3 दिवसांचा प्रचार दौरा गुरुवारी सुरू झाला. त्यांनी अमेठीतल्या मुसाफिरखाना आणि इनाहुनामध्ये प्रचार केला. तर आज त्या प्रचार दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अयोध्येत जाणार आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांमध्येच बंडखोरी झाल्याचं समोर आलंय. लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी शिवहर आणि जहानाबादमधून उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेस प्रवेश लांबलाय. आता 6 एप्रिल रोजी शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये येणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाल्याचं कळतंय. मोठ्या पडद्यावर पीएम नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी आता मायावती येण्याची शक्यता आहे. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्या जीवनावरच्या सिनेमावर काम सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मायावतींच्या या बायोपिकमध्ये विद्या बालन काम करण्याची शक्यता आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव दिलाय. मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करू नये म्हणून चीनची धडपड सुरू आहे. तर या प्रस्तावामुळे अमेरिका चीन आमने सामने येण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या खजुरी खास भागातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। एका टोळीने 2 तरुणांना बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। ही घटना 25 तारखेला घडली असून पोलीस याविषयी अधिक तपास करतायत। बांगलादेशमधील एका उंच टोलेजंग इमारतीला भीषण आग लागली। या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर 70 जण जखमी झालेत। अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले। आता एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे। आज तिसऱ्यांदा ब्रेक्झिट विधेयकावर ब्रिटिश संसदेत मतदान होणार आहे। जर ब्रेक्झिटचं विधेयक संसदेत बहुमतानं पारित करण्यात आलं तर मी पंतप्रधान पदावरून पायउतार होईल असं वक्तव्य इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं आहे। सिडनी विमानतळावरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरमध्ये धूर दिसल्याने विमान वाहतुकीला फटका बसला। सुरक्षेचा उपाय म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं तर काही काळानंतर या विमानतळावरची वाहतूक पूर्ववत झाली। व्हेनेझुएलामधील संकट अजून सुरूच आहेत। सिमॉन बॉलिव्हरमधल्या हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटचं आगीत नुकसान झाल्यानं देशातल्या बहुतांश भागात वीज संकट ओढावलंय। आणि आंतरराष्ट्रीय बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।